नमस्कार आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. MPPचं कॉलेज आहे, सातपूर मधलं आहे आणि इतका छोटा आवाज. गुड मॉर्निंग एव्हरीवन. दिस इज बेटर. आता मला इथला आवाज जरा कळतोय आणि माझ्या असं आत्ता जस्ट लक्षात आलं, थोडं व्हॉल्यूम कमी चालेल. मला आता असं जस्ट लक्षात आलं की तुमच्यामध्ये एनर्जी खूप आहे, कारण की तुम्ही खूप छान टाळ्या वाजवताय. आता बघूयात किती एनर्जी आहे. लेट्स गो, वाजवूयात. व्हेरी गुड. ही जी एनर्जी, हा उत्साह आहे ना, हे काय आहे तर हे आयडेंटिफिकेशन आहे आपल्या शहराचं, नाशिकचं. आणि नाशिकमध्ये नाशिक ज्याच्यामुळे जाणलं जातं किंवा नाशिकला जे आयडेंटिटी देतं त्या गोदावरी नदीचं. आणि त्या नदीबद्दलच बोलायला आम्ही इथे आलो. काल आपल्याकडे मोदीजी आले होते, देशाचे पंतप्रधान. तुम्ही लोकांनी काही तिथे जाऊन बघितलं असेल, काही टीव्हीवर बघितलं असेल, पण मला वाटतं सगळ्यांनी कालचा कार्यक्रम बघितला, मोदीजींना ऐकलं. मोदीजी आले, उतरले, रोड शो केला आणि सगळ्यात पहिले कुठे गेले? काळाराम मंदिरात गेले, रामकुंडावर गेले, गोदावरीवर गेले. देशाचा पंतप्रधान जेव्हा आपल्या गावात येतो आणि पहिलं स्थान कुठलं निवडतो जाण्यासाठी, तर ते असतं गोदावरी. आपल्या डोक्यात तरी आहे का ही गोदावरी? मनात तर खूप दूर आहे. आपल्या लॉजिकली डोक्यात तरी येते का? एखादा जर का इतका देशाचा पहिला नागरिक, पहिला महानीय पंतप्रधान, की आज काय परदेशात, जगात ज्यांची ओळख निर्माण झालेली आहे, भारताची ओळख ज्यांच्यामुळे निर्माण झालेली आहे, असा माणूस नाशकात पहिल्यांदा आल्यावर पहिल्यांदा कुठे जातो? तो गोदावरीवर जातो, तिला नमन करतो, तिच्या जलाचं प्राशन करतो आणि एक संकल्प सोडतो त्या नदीचा आदर राखण्याचा, त्या नदीला जपण्याचा. आपण करतोय हे? आपण रोज सकाळी उठतो, नळ सोडतो, पाणी येतंय, आंघोळ करतो, पाणी येतंय, बाटलीनी पाणी पितोय, अर्धी बाटली उरली फेकून देतोय. आपण हे सगळं करतोय. हे पाणी येतंय कुठून? कुठून येतं पाणी? गोदावरी मधनच येतं ना. जी नदी आपल्या जवळ आहे त्या नदीमधनं पाणी येतं. कुठलीही सिव्हिलायझेशन असो, कुठलीही वसाहत असो, ही तिथेच वसते जिथं पाणी असतं. आणि नाशिक इथं का वसलंय? कारण की नाशिकमध्ये नदी आहे आणि ती गोदावरी नदी आहे. तुमच्या सर आलेले आहेत आणि दिवस आहे या कॉलेजमधला. सर, तुमचं स्वागत आणि तुम्हाला शुभेच्छा. विषय आमचा गोदावरी आहे आणि देशदूत गोदावरीचा जागर करताय म्हणून आज आम्ही तुमच्या कॉलेजमध्ये आहोत. मी आत्ताच असं मुलांना म्हटलं की काल देशाचे पंतप्रधान, ज्यांची जगात ओळख आहे, अशी व्यक्ती नाशिकमध्ये आली आणि पहिल्यांदा त्यांनी कुठे जायचं ठरवलं तर त्यांनी गोदावरीवर ते गेले आणि त्या जलपूजन केलं आणि त्या नदीचा आदर केला. आपण मात्र कुठेतरी हे खूप गृहीत धरतो. आपण मात्र हे सगळं विसरतो. गाव तिथे वसतं जिथं नदी असते. सातपूरमधनं सुद्धा तुमच्या मागच्या बाजूनी सुद्धा एक नदी वाहत येते. ती कुठली नदी आहे? नंदिनी नदी आहे. नंदिनीचं काय झालंय? नासर्डी झाली आहे. पण आता आपल्याला त्या नासर्डीचं परत नंदिनी करायचंय आणि ही जबाबदारी आपल्याला आहे. ती नासर्डी झाली म्हणजे काय झालं? ती आपण केली म्हणून ती नासर्डी झाली, नाही तर ती नंदिनीच आहे. हे सातपूर सुद्धा वसलं कारण की नंदिनी इथे आहे म्हणून. आणि त्या गोदावरीचं पाणी, ही नंदिनी गोदावरीला जाऊन मिळते एका पॉइंटला आणि मग ते सगळं पाणी आपल्याला मिळतं. हे सगळं तुम्ही लहानपणी शिकलेलात की नदी काय असते, उपनद्या काय असतात, उपनद्या मुख्य नदीला जाऊन कशा मिळतात, पुढे नदी जाऊन समुद्राला कशी मिळते आणि जोस्तोर तो प्रवाह चाललेला असतो त्या प्रवासात ती काय काय करते. ती गावं वसवते, ती सिव्हिलायझेशन पुढे नेते, ती शेतीला पाणी देते, ती उद्योगधंद्यांना पाणी देते आणि अशा अनेक गोष्टी ज्या शक्य होतात
ते केवळ त्या नदीमुळे होतात. गोदावरीचं आपण जर का बघितलं तर गोदावरी ही त्र्यंबकेश्वरच्या डोंगरामधनं येते. तुम्ही मोठी मुलं आहात पण मला वाटतं गोष्ट ऐकायला सगळ्यांनाच आवडते, तर मी तुम्हाला एक गोदावरीची गोष्ट सांगते. ही गोदावरी आली कशी आपल्याकडे, या पुराणातल्या गोष्टी आहेत. त्र्यंबकेश्वर हे अतिशय सह्याद्रीतल्या कुशीतलं एक छोटंसं गाव. तिथं गौतम नावाचे ऋषी राहत होते. पण गौतम ऋषी खूप रागीट होते. त्यांना चालायचं नाही. कोणी त्यांना त्यांच्या तपश्चर्येत अडसर आणलेला, त्यांच्या कुरणात कोणी आलेलं, त्यांच्या तिथे येऊन त्यांना त्रास दिलेला, लोकांनी त्यांच्या तिथून पाणी घेतलेलं, त्यांच्या तिथून चारा घेतलेलं, असं झालं की गौतम ऋषी महासंतापायचे आणि ते लोकांना मग काहीतरी शाप दे, कोणाला त्रास दे, कोणाला ओरड, असं काहीतरी करायचे. सगळी लोक यांना कंटाळून गेली आणि मग त्यांनी देवाची आराधना केली. महादेवाला म्हणे की देवा यांना आवरा, कारण की आता या गौतम ऋषींचा हा जो कोप आहे, हा राग आहे, हा आम्हाला त्रासदायक झालाय आणि आम्हाला जगता येत नाहीये. मग देव म्हणाले ठीक आहे, आता लोकांसाठी तर काहीतरी केलं पाहिजे. मग देवानी गणपतीला सांगितलं. गणपतीला म्हणे जा रे बाबा, बघ काय आहे, त्या लोकांसाठी काय करता येते ते बघ. गणपती आले, ते गाईचं रूप घेऊन आले. गाईचं रूप घेऊन आले, गाय काय करते, ती चरते. म्हणून ती त्या गौतम ऋषींच्या कुरणात चरायला गेली. गौतम ऋषींना आला राग की मला न विचारता कोणाची गाय माझ्या कुरणात चरायला आली. म्हणून त्यांनी एक गवताचं पातं उचललं, त्या गायीकडे भिरकावलं आणि ते पातं लागलं म्हणून ती गाय मेली. आता विचार करा की पात्याने गाय मरू शकते का? पण गौतम ऋषींचा रागच एवढा मोठा की त्या पात्याने सुद्धा ती गाय मेली. आता हे झालं गोहत्येचं पाप. कुठल्याही हत्येचं हे पापच असतं. ते घेऊन कसं जगायचं? मग त्या पापाचं शालन केलं पाहिजे. त्या पापासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून आपलं ते पाप धुतलं जाईल. मग गौतम ऋषींनी खूप तपश्चर्या केली, देवाची आराधना केली. देव म्हणाले की तुझं हे काय वागणं बरोबर नाहीये, तुला मी कसं काय प्रसन्न होऊ, तू लोकांना त्रास देतो, तू गोहत्या केली आहेस. मग गौतम ऋषींना खूप पश्चाताप झाला आणि गौतम ऋषींनी देवाची आणि लोकांची माफी मागितली. प्रसन्न झाल्यावर महादेव त्यांना म्हणाले की ठीक आहे, आता तू सुधारलायस, तुला तुझी चूक लक्षात आली आहे, तर आता काय मागायचं ते माग. त्या भागात खूप मोठा दुष्काळ पडला. तिथं पाणी नाहीसं झालं आणि लोकांचे अतोनात हाल व्हायला लागले. गौतम ऋषींना लोकांचे हालही बघवेना आणि मग देवाची खूप आराधना केल्यावर देव प्रसन्न झाले आणि मग म्हणाले की आता तुला तुझी चूक कळली आहे तर तू माग. म्हणे देवा, तुम्ही मला शिक्षा द्यायला इथे दुष्काळ पाडलात, पण तो सगळ्यांनाच त्रासदायक होतोय, तर आता आम्हाला पाणी द्या, आम्हाला इथे नदी द्या. मग देवानी गंगेला सांगितलं, कारण की जटेमध्येच आहे गंगा. मग देवानी गंगेला सांगितलं बाई आता जा तू लोकांसाठी इथं व्हायला लाग. गंगा म्हणे नाही नाही, मी आहे वरती, हिमालयातून येते, मी तिथेच बरी आहे आणि मला खूप लांबचा प्रवास करायचा असतो, इकडे तिकडे मी जाणार नाही. मग आता कोण जाणार? गंगेची जी बहीण आहे ती गोदावरी. आणि मग गंगेनी गोदावरीला सांगितलं. गोदावरी रुसली, ती म्हणे गंगा जर का जात नाही तर मी कशाला जाऊ. मग देव पण आता महादेवच, ते पण कठोर, ते म्हणे जाते की नाही गोदावरी. म्हणून त्यांनी ब्रह्मगिरीच्या डोंगरावर जटा आपटल्या आणि म्हणून त्यांच्या जटेमधनं ती ब्रह्मगिरीच्या डोक्यातनं ही गोदावरी व्हायला लागली. आणि ती गोदावरी जी त्र्यंबकेश्वर पासून सुरू होते ती आंध्र प्रदेशात राजमुंद्रीपर्यंत जाते. अशा पद्धतीने हा भाग जो आहे हा सगळा सुजलाम सुफलाम झाला, हरित झाला आणि आज आपण या स्टेजपर्यंत आलोय की जिथं आज पाणी आहे म्हणून आपण आहोत. ही जरी का झाली एक गोष्ट, ही जरी आख्यायिका की ज्याच्यातनं आपल्याला खूप काही शिकता येत आहे, खूप काही घेता येत आहे, पाण्याचं महत्व कळतंय. पण आपण जॉग्राफिकली जरी बघितलं, भौगोलिक दृष्ट्या जरी बघितलं, तर कुठलीही नदी ही तिचा एक स्रोत असतो. पाऊस जेव्हा पडतो तेव्हा डोंगरामध्ये, दगडांमध्ये, रॉक क्रिव्हायसेसमध्ये ज्या फटी असतात दगडांच्या, तिथं पाणी साचतं आणि ते साचलेलं पाणी जेव्हा व्हायला लागतं ते नदीचं स्वरूप घेतं. आता त्र्यंबकेश्वरमध्ये काय आहे तर खूप मोठा सह्याद्री आहे. तिथं कॅचमेंट एरिया आहे पावसाचा. जर का तुम्ही भौगोलिक थोडा अभ्यास केला तर पाऊस आपण म्हणतो त्र्यंबकेश्वरला खूप जास्त पडतो. तर का पडतो की तिथं ढग आडले जातात,
डोंगरामुळे ढग आडले जातात, तिथं खूप सारा पाऊस पडतो, तिथे असलेल्या सगळ्या डोंगरामध्ये त्या दगडामध्ये तो पाऊस आतमध्ये जातो आणि मग तो एका ठिकाणून व्हायला लागतो आणि जिथून तो व्हायला लागतो ते गोदावरीचं उगम आहे आणि ते गंगाद्वार म्हणून म्हटलं जातं. तिथनं गोदावरी वाहत वाहत खाली येते. कुठेही जिथे नदी सुरू होते तिथं ती छोटी असते आणि नंतर ती विस्तारत जाते. त्याच्यामुळे आपल्याकडे त्र्यंबकेश्वरला तर ती अगदी छोटी आहे. गोदावरीच्या बाबतीत जरी का आपण गोष्टीतली गोदावरी जरी म्हटली ना, तर तिचं कदाचित म्हणणं मला वाटतं खरं होतं की मला काही इकडे यायचं नाही, कारण की या लोकांना काही किंमत नाहीये, कारण की खरंच आपल्याला किंमत नाहीये. त्र्यंबकेश्वर मध्ये जी गोदावरी डोंगरातनं येते आणि खालच्या त्या तीर्थामध्ये तुम्हाला दिसते, त्या तीर्थामधनं ती कुठे जाते? दिसते का त्र्यंबकेश्वर मध्ये गोदावरी? परत कोणाला दिसली आहे का त्र्यंबक मध्ये गोदावरी? कुठे गेली? व्हायला तर पाहिजे ना. आपण म्हणतो त्र्यंबककडनं आपल्याकडे आली, व्हायला तर पाहिजे. ती वाहत होती त्या तीर्थराजावरनं, ती वाहत होती, पण एके काळात त्र्यंबकच्या वासियांनी तिच्यावर स्लॅब टाकला आणि ती नदी बंद करून टाकली. आज ज्या रस्त्यावरनं तुम्ही त्र्यंबकच्या चालताय त्याच्या खाली त्या गोदावरीचा प्रवाह आहे. आता ती तुम्हाला कुठे दिसते? तर डायरेक्ट रस्ता ओलांडून बाहेर गौतम तलावात दिसते आणि मग तिकडनं तिचा प्रवाह सुरू होतो, जो मागच्या बाजूने जात तुम्हाला गिरणारे वगैरे असा जात तो त्या गंगापूर धरणाला मिळतो. जिथं नदी आहे तिथं आणि जिथं वसाहत आहे तिथं जलसाठा पाहिजे म्हणून धरणं बांधली गेली. आपल्याकडेही या गोदावरीवर मोर दॅन 100 इयर्स ब्रिटिशांनी पहिलं मातीचं धरण बांधलं आणि ते गंगापूर धरण. त्र्यंबकेश्वरचा, इगतपुरीचा हा सगळा जो कॅचमेंट एरिया आहे त्याच्यातनं उपनद्यांमधनं गोदावरीमधनं हे सगळं पाणी गंगापूर धरणात येतं आणि मग गंगापूर धरणातनं हे पुढे जातं. तेव्हा ते वाट शोधत शोधत परत नदीला जाऊन मिळतं. तर हे जे भूजल आहे हे सगळं जिकडे उतार असतं त्या दिशेने जातं आणि म्हणून आपल्या नदीला पाणी ही प्रवाही, ही 12माही प्रवाही असायला हे मदत करतं. आता याच्यात खूप स्थित्यांतर झालेली आहेत म्हणून आपली नदी 12माही प्रवाही नसते. ती होण्यासाठी म्हणून आज देशदूतही जे इथं तुमच्यापर्यंत पोचलंय ते एवढ्यासाठी की ही नदी 12माही प्रवाही असो, ती स्वच्छ असो आणि तिचा आधार राखला जावो हे सांगण्यासाठीच. पण हे सांगण्यासाठीची म्हणून ही सगळी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगते. तर हे अशा सगळ्या पद्धतीने जेव्हा पाणी त्या नदीला मिळतं तेव्हा ती वाहती राहते. कुंड जसे मी म्हटले 22 कुंड आहेत, वेगवेगळ्या काळात दानशूरांनी बनवलेले आहेत आणि ते कुंड बघाल तर तिथंच बनलेले आहेत की जिथं जलस्रोत नदीला मिळतो तिथं कुंड बनलेलं आहे. म्हणजे स्वच्छ पाणी जिथं लागतं नदीला तिथं कुंड बनलेलं आहे. मग तिथनं लोक काय करायचे तर तिकडनं पाणी वापरायला न्यायचे. पूर्वी नाशकात नळ नव्हते त्याच्यामुळे तिकडनं नदीवरनं पाणी भरायला लागायचं, तर प्यायचं पाणी हे लोक नदीमधनं आणायचे. माझ्या आठवणीत, मी नदीच्या किनाऱ्यावर राहते, माझ्या आठवणीत अगदी गंगेवर अगदी लहान पोरं आंघोळीला पोहायला जाण्यापासून ते भांडे धुणं, कपडे धुणं, म्हशी धुणं इथपर्यंत सगळं त्या नदीत व्हायचं. पण त्याला सुद्धा एक सिस्टीम व्हायची. पाणी कुठनं उचललं जायचं तर विक्टोरिया पुलाच्या खाली थोडं पुढे आलात, एक गोपिकाबाईंचा तास आहे त्याच्या पुढे आलात की लक्ष्मण कुंड आहे. म्हणजे वरच्या बाजूला जिकडे गाव सुरू होतंय त्याच्या आधी तिथनं पाणी प्यायला उचलायचं, म्हणजे ते पाणी प्रदूषित झालेलं नाही. त्याच्या खाली येतं ते धनुष्य कुंड की जे तिरकं आहे आणि तिथे ही गोदावरी नदी 90 डिग्रीज मध्ये 90च्या कोनामध्ये ही उजवीकडे वळते आणि ती दक्षिणमुखी होते आणि म्हणून गोदावरीला ही दक्षिणमुखी गंगा सुद्धा म्हणतात. युजली नदीचा प्रवाह खूप कमी ठिकाणी तुम्हाला दक्षिणेला वाहताना दिसतो. इट डझंट टर्न साऊथवर्ड्स, इट ऑलवेज टर्न्स ईस्टवर्ड्स, कारण की तिकडे ती समुद्राला जाते. पण ही नदी आपली ही साऊथवर्ड टर्न होते आणि ती 90 डिग्रीमध्ये टर्न होते. हे एक वैशिष्ट्य आहे त्याचं. आणि ती टर्न झाल्यानंतर मग पुढे येतं ते रामकुंड, कारण की असं म्हटलं जातं की प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या वास्तव्याच्या काळात तिथं त्यांचं स्नान अन्निक सगळं केलं म्हणून त्या रामकुंडाला महत्व.
त्याच्या खालचं सीताकुंड आणि त्याच्या खालची ही लोकांना वापरायची असलेली कुंड. म्हणजे प्यायचं पाणी वरच्या कुंडातनं, वापरायचं पाणी हे खालच्या कुंडातनं. स्वच्छता नदीची, आदर नदीचा हा त्या काळी पण राखला गेला. आज आपण पाण्यात पाय सुद्धा बुडवू शकत नाही अशी आजच्या नदीची परिस्थिती. नदीबरोबर आपण अनेक हाल केलेले आहेत. पहिलं तर आपण त्या नदीला कॉन्क्रिटाईज करून टाकलेलं आहे. त्याचा जो तळ आहे त्याच्यावर आपण कॉन्क्रीट ओतलेलं आहे. आणि ते कॉन्क्रीट का ओतलं तर एकेकाळी कुठल्या एका अधिकाऱ्याला वाटलं की कुंभमेळा आहे आणि लोक बुडू नये म्हणून त्यांनी ते कॉन्क्रीट टाकलं. पण त्याचा परिणाम असा झालाय की आज नदीचं जे एक इकोसिस्टीम असते, नदीची आपली एक जीवन प्रणाली असते की ज्याच्यामध्ये वनस्पती असतात, मासे असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, अल्गीज असतात. तुम्ही कोणी सायन्सचे स्टुडंट असाल, बॉटनीचे स्टुडंट असाल तर तुम्हाला हे कळेल की एक इकोसिस्टीम असते, एक बायोडायव्हर्सिटी असते नदीची, जैववैविधता असते नदीची. ती नदीची जैववैविधता आज आपल्या गोदावरीत नाही, कारण की त्याचे आपण जे स्त्रोत आहेत, नदीचे जे स्त्रोत आहेत ते आपण कॉन्क्रीट टाकून बंद केलेले आहेत. त्याच्यामुळे जर का गंगापूर धरणातनं पाणी सोडलं तरच आपल्या नदीला पाणी येतं, नाही तर पाणी येत नाही. म्हणून गोदावरी नदी ही 12 महिने प्रवाही राहत नाही. त्याचं जे नैसर्गिक वागणं आहे ते आपण बदलून टाकलेलं आहे. त्याचं जे नैसर्गिक वाहन आहे ते आपण थांबवून टाकलेलं आहे. आणि हे होऊ नये म्हणून हा जागर, म्हणून तुमच्यापर्यंत आणण्याची ही नदीची भूमिका आणि आपण काय करावं त्याच्यात, हे आमचं थोडंसं म्हणणं. आपण काय करू शकतो? तुम्ही जर का मी आता येताना सर तुमच्या कॉलेजमध्ये बघितलं की ठिकठिकाणी नो प्लास्टिक यूज असे बोर्ड लावलेले आहेत की प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका. आज नदीला, तुमच्या नंदिनी नदीला सुद्धा खूप सारं प्लास्टिकचा विळखा आहे. आपण काय करतो, आपल्याला नको असलेली गोष्ट आपण नदीत टाकतो. आपल्याला जे घरात नको आहे तो कचरा आपण नदीत टाकतो, ते प्लास्टिक आपण नदीत टाकतो, निर्माल्य आपण नदीत टाकतो, नको असलेले फोटो फ्रेम्स हे आपण नदीत टाकतो, येता जाताना पुलावरनं काहीतरी आपण नदीत फेकतो. जे आपल्याला नको आहे त्या सगळ्या गोष्टी आपण नदीत टाकतो. ती बिचारी तिच्या पदरात सगळं घेते, पण ती कितपर्यंत घेईल? आता आपल्या नाशिकच्या नद्या या थकल्या आहेत, या दमल्या आहेत, त्यांचा पदर ओसंडून व्हायला लागलाय, कारण की तो कचरा आता त्यांना सहन होत नाहीये आणि म्हणून त्या श्वास घेऊ शकत नाहीये. तुम्ही जर का कॉलेजमध्ये हे पाळत असाल की नो प्लास्टिक यूज, तर ते तुमच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा पाळणं खूप आवश्यक आहे. या प्लास्टिकनी होतं काय आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की नदी तेव्हा वाहते जेव्हा हे आपल्याकडे बसाल्ट रॉक आहे. या बसाल्ट रॉक मध्ये ज्या फटी असतात, जे भूजल येतं, जे पावसातनं नदी आपली जमीन जे पाणी शोषतं, या छोट्या छोट्या फटींमधनं, या दगडांच्या, या रॉक्सच्या, ते नदीला जाऊन मिळतं. या ज्या फटी आहेत ना नदीला जिथं मिळतात त्या या प्लास्टिकनी आपण बुजवून टाकतो, कचऱ्यांनी ते आपण बंद करून टाकतो आणि त्याच्यामुळे वाहणारं पाणी हे नदीत जात नाही. मग काय होतं, जे पाणी आहे ते त्याच्यात कचरा आहे, मग ते पाणी सडणार, तो कचरा सडणार आणि सगळं प्रदूषित होणार. आणि प्रदूषित असलेली हवा, प्रदूषित असलेलं पाणी हे आपण सेवन करतो आणि म्हणून आपल्याकडे सध्या खूप आजार, खूप इन्फेक्शन्स, खूप त्रास हे आपल्या सगळ्यांना सातत्याने जाणवतात. या नदी स्वच्छतेचा संबंध डायरेक्टली तुमच्याशी आहे, तुमच्या शरीराशी आहे, तुमच्या मेंदूशी आहे. आणि जोस्तर तो तुम्हाला जाणवणार नाही, त्याच्यासाठी जागरूकता येणार नाही, तोच तर आपली नदी स्वच्छ होणार नाही. ही नदी स्वच्छ करण्याची जबाबदारी ही आपली आहे. आपण काय करू शकतो असं तुम्हाला वाटतंय? काय करूयात? प्लास्टिक, जसं तुम्ही कॉलेजमध्ये म्हटलं, मग कुठलं प्लास्टिक? आपण टोटली प्लास्टिक सोडू शकतो का? आता आपल्याला इतकी सवय झाली आहे प्लास्टिकची की आपण टोटली प्लास्टिक कदाचित नाही सोडू शकणार, पण ते कमी करू शकतो का? हा, मग सुरुवात इथपासून करूयात की जे प्लास्टिकची पिशवी मी वापरते तर ती वापरणं बंद करूयात. तुमच्या प्रत्येकाच्या बॅगेत ना, माझ्याही बॅगेत कायम असते ही अशी एक छोटीशी कापडी पिशवी असली पाहिजे. किती छोटी त्याची घडी होते, छोटीशी घडी होते आणि ती तुमच्या खिशात, तुमच्या बॅगेत ही सहजगत्या मावू शकते. तुम्ही दुकानात गेलात तर सांगू शकता की मला प्लास्टिकची पिशवी देऊ नका,
माझ्याकडे पिशवी आहे, त्याच्यात मी घेऊन जातो. मग भाजी असो, दुधाला गेलात, कुठे काय सामान आणायला गेलात, एखाद्या मॉलमध्ये गेलात, तर या पिशव्या प्लास्टिकच्या या वापरणं तुम्ही बंद करा. तुमची पिशवी घेऊन चला. अतिशय सोपी गोष्ट आहे. त्या पिशवीचं वजन पण नाहीये, पण कायम एक पिशवी तुमच्या खिशात ठेवणं, एक बॅगेत ठेवणं ही सोपी गोष्ट आहे ना. आणि जर का तुम्ही ते करायला लागलात तर इट विल बी अ स्टाईल स्टेटमेंट. ऑप्शन तुम्ही तयार करू शकता की आपली पिशवी स्वतः घेऊन जायची. तुम्ही त्याला रिस्पेक्ट दिलात, तुम्ही त्याला मान दिलात, तुम्ही त्याच्याकडे आदरपूर्वक बघितलं तर लोक सुद्धा तुमचा आदर करतील की नाही, या माणसामध्ये ना काहीतरी विचार करण्याची शक्ती. हे आपल्याला इतरांना आपल्या वागण्याने दाखवून द्यायला पाहिजे. तर अगदी सोपा छोटासा बदल असा आहे की आपण प्लास्टिकचं पिशवीचा वापर बंद करूयात आणि आपल्याकडे असलेली पिशवी ही आपण घेऊन जाऊयात आणि त्याच्यात सामान आणूयात. बरं, ती आणली की परत गळी करून तुम्ही खिशात ठेवा किंवा बॅगेत ठेवा. आणि हे अतिशय सोपं आहे, म्हणजे याच्यात काहीच अवघड नाहीये की तुम्ही हा बदल खूप नैसर्गिकरित्या सोप्यारित्या तुम्ही करू शकता. दुसरं म्हणजे जेव्हा आपण अन्न फेकतोय किंवा कधी आपल्याला आई सांगते की हे कर्कट आहे, कचऱ्यात टाकून ये, किंवा हे निर्माल्य आहे, कचऱ्यात टाकून ये, तर आपण काय करतो की ते घरातल्या डस्टबिन मध्ये न टाकता आपण पुलावरनं ते खाली फेकतो. तर ते तसं न करता, आणि ते आपण आणखीन एक गंमत करतो की हा सगळा जो जैविक कचरा आहे, म्हणजे जे उरलेलं अन्न आहे किंवा तुमचं फुलं आहेत, निर्माल्य आहे, हा खरा जैविक कचरा आहे. पण तो जैविक कचरा आपण प्लास्टिकच्या पिशवीत बांधतो, म्हणजे त्याचं विघटन होणं मुश्किल होऊन जातं. कारण की प्लास्टिकचं विघटन व्हायला 3000, 5000, 10,000 वर्ष लागतात. त्याचा कचरातला सडून जाईल पण त्याचं विघटन होणार नाही, कारण की तुम्ही जे जैविक आहे ते कृत्रिम याच्यात घालताय आणि मग फेकताय. ते सोपं आहे, पण आपल्याला सोप्या गोष्टी टाळल्या तर आपण करेक्ट गोष्टी, बरोबर गोष्टी करू. ज्या सोयीस्कर आहे, हे पहा, आपल्याला सगळ्यांना ना खूप सोयीस्कर जगायची सवय असते, एक कम्फर्ट झोन असतो, आपण त्याच्यात जगायला प्रयत्न करतो. पण तो कम्फर्ट झोन आपला सोडला आणि थोडंसं आपण आपल्यासाठी आणि आपल्या भविष्यासाठी विचार केला तर हे आपल्यामधले छोटे छोटे बदल आहेत. काल मोदीजींनी पण तुम्हाला हेच सांगितलं की तुम्ही या देशाचे युवक युवती आहात, पुढची 25 वर्ष तुमच्या हातात आहेत. ती 25 वर्ष तुम्ही नेटाने, तुमच्या पद्धतीने तुम्ही चांगलं काम केलं तर आज ही नदी जगली तर आपण जगू, आपण जगलो तर देश जगू. तर आपल्याला जर का या देशाला खूप मोठ्या उंचीवर न्यायचं असेल, काहीतरी आपल्याला बदल घडवायचा असेल, आणि तो प्रत्येक व्यक्तीमध्ये ती क्षमता आहे तो बदल घडवण्याची. जेव्हा प्रत्येक व्यक्ती करते तेव्हा देश करतो. देश म्हणजे काय आहे, शेवटी आपण देश आहोत ना, सगळे मिळून आपण देश आहोत. तर जेव्हा मोदीजी म्हणतायत की तुमच्या हातात पुढली 25 वर्ष आहेत आणि ही 25 वर्ष तुम्ही चांगलं काम करा, तुम्ही योग्य काम करा, म्हणजे मग देशाला पुढे न्याल आणि तुमची पुढची पिढी म्हणेल की या 25 वर्षामुळे आज आम्ही आहोत. आजच्या स्थितीला जर का आपण हे असंच वागत राहिलो तर कदाचित पुढच्या 25 वर्षात पुढची पिढीच राहणार नाही. पाणी संपलं तर सगळं थांबेल. आणि आज आपला प्रत्येक लाईफस्टाईल, आपला प्रत्येक ॲटिट्यूड, आपला विचार हा सगळा याच्याच कडे आहे की पाणी कसं संपेल आणि ते कसं नद्या बंद होतील. ते झालं तर आपण आपलंच जगणं मुश्किल होईल आणि आपल्या पुढच्या पिढीची तर विचार करणं सुद्धा अवघड होईल. प्रधान जसे सांगतायत तसं या देशासाठी काही करायचं असेल तर तो बदल आपल्या स्वतःमधनं करावा लागतो. गांधीजी नेहमी म्हणतात, बिगिन द चेंज दॅट यू वॉन्ट टू बी. तुम्हाला जो काय बदल घडवायचा आहे तो तुम्ही पहिले स्वतःमध्ये घडवा. छोटे बदल असतात, खूप काय आपल्याला मोठं काही करायला जायचं नाहीये, पण माझ्यातले जे छोटे बदल आहेत की नळ उगाचच उघडा ठेवणार नाही, दात घासताना पाणी वाया जातं, आपण लहानपणी हे सगळं शिकलेलो आहोत. प्यायचं असेल पाणी तर मी अर्धाच ग्लास घेईल, आपण अर्धा पूर्ण पेला घेतो आणि अर्धा एक घोट पितो आणि बाकीचं फेकून देतो. तुमच्याकडे पाहुणे आले तर विचारा त्यांना, पाणी घेणार आहात का? मोठा ग्लास असेल तर अर्धाच ग्लास पाणी द्या, तुम्हाला हवा असेल तर आम्ही परत देतो. कारण की ही माझी जाणीव आहे की मला पाणी वाचवायचंय. म्हणजे काही शासकीय ऑफिसेसमध्ये तिकडे एक पद्धत असते की तुम्ही मीटिंगला गेलात की एवढी मोठी बाटली आणून ठेवतात आणि मग बाटलीतलं तुम्ही थोडंसं झाकण उघडणार, थोडंसं पाणी पिणार, तिथं ठेवणार, उघडलेल्या बाटलीचं दुसरं कोणीही पाणी पित नाही म्हणून ती बाटली आणि ते पाणी हे आपण सगळं फेकून देणार.
भले ते पैशांनी विकत घेतलेलं पाणी असो, ते प्रोसेस्ड पाणी असो, पण ते कुठल्या तरी नदीतनंच आलंय ना, आणखीन कुठनं टपकलंय पाणी, तर ते पाणी आपण वायाच घालवतोय. मग मी त्यांच्याशी थोडं माझ्या पद्धतीने सांगितलं की एक तर तुम्हाला ग्लासमध्ये पाणी द्या, बाटल्या बंद करा, बाटल्या द्यायच्याच असतील तर छोट्या बाटल्या आणा. आणि ते सुद्धा म्हणजे माझी अजूनही एक सवय आहे की समजा तुम्ही माझ्यासमोर बाटली ठेवली आणि मला त्या बाटलीतनं पाणी प्यायला लागलं आणि त्या बाटलीत थोडं पाणी उरलं, तर मी समोरच्याला सांगणार की मी या बाटलीतलं पाणी प्यायली आहे, आता ही बाटली मी घेऊन जाणार आहे, कारण की ते उरलेलं पाणी मी फेकून नाही देणार. जोस तर आपण असे छोटे छोटे, आपण काय म्हणतोय, काय म्हणेल एवढ्या एवढ्या पाण्यासाठी आपण काय समोरच्याची बाटली उचलायची का. आपण थोडंसं ना सामाजिक आपल्या वर्तनाला खूप जपायचा प्रयत्न करत असतो, पण चुकीची वर्तन जपू नका. जे योग्य आहे ते मांडा. बाटलीतलं अर्ध पाणी फेकून देण्यात कुठलं शहाणपण नाहीये. मग सरळ त्यांना सांगा की हे पाणी मी प्यायलेली आहे, या बाटलीत पाणी आहे, हे तुम्ही फेकून द्याल, त्याच्यापेक्षा मला जेव्हा तहान लागेल पुढच्या वेळेस मी हे पाणी पिईन. आणि मग मला माहितीये की मी कचरा तो प्लास्टिकचा वेगळा त्या पिशवीत मी टाकणार आहे या बाटलीचा. ऍटलिस्ट माझ्या पुरतं, एका बाटली पुरतं तरी मी ते वाचवलेलं आहे. पण हे असा छोटा छोटा बदल तुमच्यापासनं, तुमच्या स्वतःपासनं हा तुम्हाला करावा लागेल. NSSचे कॅम्प जातात, एक दिवस नदीची स्वच्छता होते, आपण फोटो काढतो, पण ते जरी जागरूकता करण्यासाठी चांगले असले तरी रोजच्या रोज तुमच्या आयुष्यातील दैनंदिन छोटे छोटे बदल यामुळेच ही नदी वाचेल. आपल्याकडे खूप मोठा पौराणिक इतिहास आहे, आपल्याकडे खूप मोठा अध्यात्म आहे, आपल्याकडे खूप मोठा भूगोल आहे आणि आपल्याकडे खूप मोठा इतिहास आहे. हे जर का आपल्याला जपायचं असेल आणि पुढे वाटचाल करायची असेल तर मला असं वाटतं आपला दृष्टिकोन आपल्या पाण्याकडे आणि आपल्या नदींकडे हा जपला पाहिजे. तो जपला तरच आपण राहू, तरच आपण टिकू. नाशिकला तुम्हाला पुढे न्यायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला नाशिकच्या नदीचा आदर करावा लागेल, तिचा सन्मान करावा लागेल आणि तो कृतीतनं करावा लागेल. तो फक्त मनाने म्हणून होत नाही, तो कृतीतनं करावा लागेल. तो कृतीतनं तुम्ही केलात तर तुम्ही तुमच्या कार्यात खऱ्या अर्थाने यशस्वी व्हाल, एक चांगलं आयुष्य तुम्ही जगाल. हे चांगलं आयुष्य तुम्ही जगा. पुढच्या 25 वर्षात तुमच्याकडनं चांगलं कार्य घडो. तुम्ही जसं तुमचं करिअर घडवणार आहात तसं नागरिक म्हणून सुद्धा तुम्ही तुमची जबाबदारी एक चांगल्या पद्धतीने पार पाडाल अशी अपेक्षा मी व्यक्त करते. आणि नदीबाबतचा हा जागर तुमच्या मनात आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत, तुमच्या घरांपर्यंत हा नक्की पोचवा अशी मी तुम्हाला विनंती करते. सरांनी आज आम्हाला इथे येऊन आमचं म्हणणं आणि नदीबाबतचं सगळं हे सांगण्याची आम्हाला संधी दिली देशदूतला. देशदूत, मी थोडं एक भूमिका सांगते की देशदूत सर हे गेले 53 वर्ष नाशिकमध्ये असलेलं दैनिक आहे. मातीचं दैनिक म्हणून देशदूत ओळखलं जातं. जिल्ह्याभरात देशदूत आहे. देशदूतच्या अनेक आवृत्त्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात सार्वमत, जळगाव, नंदुरबार, धुळेमध्ये देशदूत, नगर टाइम्स, देशदूत टाइम्स आणि नाशिकमध्ये देशदूत अशा आमच्या आवृत्त्या निघतात. उत्तर महाराष्ट्र आम्ही पूर्ण कव्हर करतो. आणि एक जाणीवेचा पेपर, चळवळीचं दैनिक म्हणून कायम देशदूत ओळखलं गेलेलं आहे. आणि आमच्या या भूमिकेमधनच आता आम्ही गोदावरी हा एक आमचा फोकस पॉइंट म्हणून उचललेला आहे. कारण की या शहरात आपल्याला जर का या मातीला जगवायचं असेल, इथं टिकायचं असेल तर नदी ही जगली पाहिजे. ही भूमिका पटली आहे, ती तुम्हालाही पटेल असं मला वाटतं. विद्याप्रसारक समाज संस्था संस्थेचे कला वाणिज्य महाविद्यालय सातपूर विद्यार्थी एकदा बेटे बेटे सावधान, व्यवस्थित बसायचं. आपण एवढी नदीची माहिती ऐकली, आपण भूगोल बघितला, इतिहास बघितला, काही गोष्टी आपल्याला माहित होत्या, काही अज्ञात होत्या आणि आपण थोडंसं असं तुमच्यामध्ये उत्साह आहे असं दाखवला पाहिजे. नदी कशी बघा उत्साहाने वाहत आहे, बघितलंय का? नदी अशी शांत झालेली किंवा काही खळखळ आवाज काय मिळत असतो. नदीमध्ये एक चंचलपणा असतो. आपल्याकडे आज आपण युवा महोत्सवाच्या अंतर्गत आपल्या महाविद्यालयामध्ये देशदूतच्या टीमला आपण पाचारण केलं होतं. त्यांनी आपल्याला नदी स्वच्छतेसंदर्भात त्यांनी आपल्याला महत्वाची माहिती सांगितली. यामध्ये मॅडम यांनी आपल्याला नदीचा प्रवाह कुठनं आला, म्हणजे नदीचा इतिहास, नदी वाहताना तिने तयार केलेले या भागातले परिसर, तीर्थक्षेत्र, ती कुंड, त्या कुंडांमधनं आपण बघितलं की लुप्त झालेली काही ठिकाणी नदी लुप्त झालेली आहे. तर यामुळे काय झालं, हे कोणामुळे झालं, हे आपल्यामुळे घडलंय. तर प्रत्येक विद्यार्थ्याची एक वैयक्तिक जबाबदारी आहे
की आपण शक्यतो प्लास्टिकचा वापर कमी करायचा, नदी दूषित होणार नाही याची आपण काळजी घ्यायची. आपल्यामुळे कमीत कमी काही चांगलं काम नाही घडलं तरी चालेल, पण आपल्यामुळे नदी दूषित होईल असं कधीच वागायचं नाही. जे काही असेल, तुम्ही प्लास्टिक असेल, लाकूड असेल, तुम्हाला आपण जो थर्माकोल असेल, याचा वापर आपण शक्यतो टाळायचा. आणि याला पर्याय जर काही शोधायचा तो आपण शोधायचा. आपण एखादा छानसा पर्याय शोधला त्याला पेटंट पण मिळतं. त्यामुळे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना माझं एकच आवाहन आहे महाविद्यालयाच्या वतीने, की तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आज एक शपथ घेतली पाहिजे की आम्ही प्लॅस्टिक मुक्त जीवन जगू. 1-2 मिनिटं तुम्हाला उभं राहत आलं तर बघा बरं. सेम सातपूर महाविद्यालयाचे विद्यार्थी अशी शपथ घेतो की प्लास्टिक, लाकूड, थर्माकोल याचा कमीत कमी वापर करू. आमच्या आचाराने, विचाराने आणि कृतीने पर्यावरण हानी होईल अशी कृती आम्ही करणार नाही. जय हिंद. सिट डाऊन प्लीज. थँक्स.